श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू सारिकाज किचन. तर पायनॅपल फ्लेवरचा केक बनवतो आहे आपण आणि त्याच्यासाठी मला चॉकलेट गार्निश पाहिजे होतं. तर या प्रकारे मी हे गार्निश बनवून घेत आहे. डार्क कंपाऊंड जे असतं ते मी मेल्ट करून घेतलेलं आहे. हे चॉकलेट थोडंसं चॉप केलं आणि ओव्हनला मी 30 सेकंदांसाठी दोनदा 30 सेकंदासाठी म्हणजे 1 मिनटासाठी मी हे मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही डबल बॉईल मेथडने सुद्धा हे मेल्ट करू शकता. अगदी गरम पाण्याच्या वाफेवर ते चॉकलेटचं भांडं ठेवलं तरी एकदम इझिली चॉकलेट मेल्ट होऊन जातं. तर एका कार्डशीट पेपर मी प्लास्टिक शीट आहे ही माझ्याकडे, त्यावर मी हे असे डॉट्स टाकून घेतले होते आणि दुसरी एक त्याच्यावर प्लास्टिक शीट ठेवून असं थोडंसं आल्हाद प्रेस केलेलं आहे मी त्याला. आणि पहा तुम्ही किती सुंदर असे गोल आपले चॉकलेट्स गार्निश तयार आहेत. आणि याला आता 4 ते 5 मिनिटांसाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम आपले गार्निश पूर्ण केकसाठी लावायला रेडी आहेत. तर आता थोडंसं चॉकलेट उरलं होतं म्हणून म्हटलं याचंही काहीतरी करून बघावं, म्हणून रेक्टँगल शेप होतो आहे का म्हणून मी ते गार्निश करून बघितलं आहे. तर छोटे छोटे आपले रेक्टँगल्स तयार झालेले आहेत. या प्रकारे मी चॉकलेट पसरवून घेतलं आणि थोडेसे असे स्क्वेअर मी करून घेतलेले आहेत त्याचे आणि त्यालाच मी रेक्टँगल शेप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता, माझे व्हिडिओ आवडतात का हे मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्या रेक्टँगलला मी आता त्या कार्डशीट पेपरचं एक पूर्ण असं गुंडाळी करून घेतलेली आहे आणि रबर लावून घेतलं आहे. आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 4 ते 5 मिनिटांसाठी. हे पहा पहिले आपले गार्निश किती छान तयार आहेत आणि इझिली त्याच्यावरून निघत आहेत. त्याला काढण्याची सुद्धा काहीही गरज नाही आहे. किती सुंदर आणि प्लेन चकाकी आलेले आहेत आपल्या याच्यावर सर्व गार्निशवर. तुम्ही अगदी इझिली असं घरबसल्या तुम्ही गार्निशिंग करू शकता. तुम्हाला जर हे गार्निशिंग अजून वेगवेगळ्या प्रकारे बघायचं असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्याचाही व्हिडिओ नक्की बनवेन. हे पहा आपले रेक्टँगल शेपसुद्धा किती छान तयार झालेले आहेत छोटे छोटे. तर चला, मी एक पायनॅपल फ्लेवरचा केक मी आयसिंग करून घेतलेला आहे. सो त्याच्यावर आता आपण डेकोरेट करून घेऊया. तर मी एका पायपिंग बॅगमध्ये एका साईडला येल्लो कलर फिल करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण व्हाईट क्रीम टाकलेली आहे. हे एनवेन नोझल आहे. रोजेट्स याने खूप छान येतात. तर मी याने स्टारच काढणार आहे, बघू शकता. आणि मग डबल कलरचे असे शेडिंग असे मस्त दिसतात यामुळे. हे पहा माझा आयसिंग केलेला केक मी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवला होता सेट होण्यासाठी. या प्रकारे थोडासा हात हलवून छान आपले स्टार्स तयार होत आहेत असे. आणि यामध्ये आपल्याला हे गार्निश हवे तशा प्रकारे लावून घेऊ शकतो आपण. किती सुंदर दिसत आहेत. खूप इझी आणि सिम्पल केक डेकोरेशन आहे आणि सर्वांना खूप आवडेलही. तुम्हालाही कुठल्याही होम बेकरसाठी हे अगदी इझी आहे. नवीन असाल तुम्ही तर तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे ही टिप. तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा नक्की. माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. सो कसा वाटला आहे माझा तुम्हाला हा केक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. थोडेसे स्प्रिंकल मी टाकून घेतलेले आहे त्याच्यावर. आणि सिंपल आहे पण सुंदर दिसतो आहे. सो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जे होम बेकर्स आहेत. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कुठले व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपीजचे व्हिडिओसुद्धा असतात. माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज आवडतात हेही मला सांगा. कोणकोणते व्हिडिओ बघायला पाहिजेत याच्याबद्दलही मला सजेशन द्या. आपला पायनॅपल केक रेडी आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. श्री राधे राधे.